जगदीश सुरेश शिंदे। मी या ठिकाणी माझी कन्या कुमारी स्वरा जगदीश शिंदे तिचा पालक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे। बघा, मी उपशिक्षक या पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात कार्यरत आहे। आणि तसं सांगायचं झाल्यास कोकण हा महाराष्ट्रापासून काहीसा दूरवर असलेला भाग, कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत असेल, दळणवळणाच्या बाबतीत असेल, सर्वच दृष्टीने थोडासा लांब म्हटलं पाहिजे। आणि अशाही भागात ध्येय प्रकाशनाने आपले जे काही जिल्हास्तरीय प्रतिनिधी असतील, तालुकास्तरीय प्रतिनिधी असतील, यांच्या मार्फत या आमच्या चिमुरड्यांना जी एक स्पर्धा परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल या प्रकाशनाचे जे कोणी मुख्य प्रवर्तक असतील त्यांना मी मानाचा मुजरा करतो। कारण स्पर्धा परीक्षा हा भावी अधिकारी घडवण्याच्या टप्प्यातील एक सुरुवातीचं पाऊल आहे। आणि इयत्ता पहिलीपासूनच मुलांना ही जी चांगली संधी उपलब्ध करून दिली याबद्दल खरोखरच मी यांचा आभार मानेन। आणि या परीक्षेचं वेगळं पण सांगायचं झाल्यास केवळ पुस्तक वितरित केलं, फॉर्म वितरित केला आणि परीक्षेला या असं नव्हतं। तर यातील एक वेगळं पण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी यूट्यूबद्वारे मार्गदर्शन वर्ग राबवले गेले। त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिस टेस्ट आणि प्रॅक्टिस टेस्ट नंतर लगेचच त्यांचा निकाल देखील जाहीर केला। पण माझी एक या ठिकाणी छोटीशी विनंती आहे की आपण खरोखर चांगलं आयोजन केलं। फक्त जी प्रॅक्टिस टेस्ट होती त्यावेळेस जो उतारा होता तो थोडासा आणखी बोल्ड अक्षर घेतलं त्याचं, तर ते आपण चांगलंच करत आहात, त्यापेक्षा आणखी चांगलं होईल। एक छोटीशी सुधारणा म्हणून ॲक्सेप्ट करा। आणि बघा, विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर आज जे या ठिकाणी वातावरण बघायला मिळालं, खरोखरच आम्ही तर ग्रामीण भागातून आलेलो आहोत आणि माझ्या मुलीने हे वातावरण बघितल्यानंतर खरोखरच तिच्या आयुष्यात लक्षात राहील। आणि तिची ही इयत्ता पहिलीला आहे, तिची सुरुवात आहे आणि तिला हे पुढील जो काही तिचा शैक्षणिक प्रवाह आहे त्याच्यासाठी या परीक्षेत मिळालेलं यश हा निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। आणि पुढील काळात ती निश्चित लक्षात ठेवेल की गेल्या वर्षी आपण आयोजित परीक्षेत जे राज्यस्तरावर यश संपादन केलं, त्यानंतर आयोजकांनी कशा प्रकारे आपला गौरव केला, त्याचं जे यूट्यूबद्वारे लाईव्ह प्रक्षेपण केलं, या ज्या गोष्टी आहेत या निश्चितच मुलांना प्रेरणा देणाऱ्या आहेत। आणि भविष्यातही आपण आपला हा उपक्रम अधिक जोमाने चांगल्या प्रकारे राबवा। तुमच्या प्रकाशनाला माझ्याकडून मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। चांगलं वर्क आहे ते अधिक वृद्धिंगत व्हावं, एवढं करून मी माझे मनोगत थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। आपण सांगितलेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी हे प्रकाशन अकॅडमी सज्ज आहे। त्यानंतर पालक या ठिकाणी बाबा ज्ञानवंत व्हावे घेतात सज्जनांची नावे, त्या व्यासपीठामध्ये त्या आत्मस्थ झालेले आहेत। गुरुजन आणि त्यांचे शिष्य, अधिक पालक आणि इतर असणारे अधिकारी पदाधिकारी। आता माझं गाव आहे राजगुरुनगर गुंडाळ, सोहम विष्णू गुंडाळ हा माझा नातू आहे। मी पण रिटायर शिक्षक आहे लक्षात। तर या ज्या स्पर्धा परीक्षा चालतात तर या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचे गुरुजन त्या जिज्ञासू मुलांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी अहर्निश झटत असतात आणि बराचसा वाटा आई वडिलांचाही असतो। आणि एक मुलांच्या उपजत जर ध्यानात आलं, ते इंग्लिशमध्ये म्हटलं जातं व्हॉट इज युअर गोल इन युअर लाईफ, म्हणजे जीवनाचं ध्येय काय आहे तो ह्या लहानपणापासूनच तो मुलगा ठरवला जातो। आणि हे आय एम विनर म्हणजे मी जीवनात कोणकोणत्या गोष्टी स्पर्धा करून जिंकणार आहे असा भाव त्या विद्यार्थ्यामध्ये तयार होतो। आणि विद्यार्थ्यामध्ये तयार झाल्यानंतर तो पुढं आपल्या कुटुंबाची, राज्याची आणि देशाची संस्कारक्षम्य पिढी तयार होते आणि शेवटपर्यंत
तो माणूस म्हणून टिकला जातो आणि आपल्याला शिक्षणातून माणूस घडवायचा हे ध्येय अलीकडच्या गुरुजनामध्ये चांगलं आहे. मी सर्वांना शुभेच्छा हार्दिक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणलेला आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि या शिष्यजनांना आणि गुरुजनांना भगवंतानं दीर्घायुष्य लाभो, त्यांची ज्ञानाची पातळी उंच वाढत जावं अशी अपेक्षा धारण करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो आणि ओम तत्सत. धन्यवाद सर. अतिशय सुंदर या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलं आहे. त्यानंतर नमस्कार, मी बाळासाहेब जाधव, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतारका वस्ती, तालुका खेड, जिल्हा पुणे. खेडेगावामध्ये असणारी आमची एक छोटीशी शाळा 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आहेत, परंतु छोट्याशा वस्तीमध्ये असणारी आमची शाळा आज राज्यामध्ये फेमस झालेली आहे आणि याचं श्रेय या ध्येय प्रकाशनला मिळतं हे या ठिकाणी मी मुद्दामून नमूद करतो. आतापर्यंत आमच्या शाळेनं मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे. मग त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, मंथन परीक्षा असेल आणि आम्हाला याच वर्षी पहिल्यांदाच संधी मिळाली या IML परीक्षेमध्ये. तर अशा वेगवेगळ्या परीक्षांसाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी संधी देत असतो. मुलं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रगती करत असतात. चालू वर्षी पहिल्यांदाच आम्ही या परीक्षेमध्ये आल्यानंतर आमच्या शाळेनं एकूण 4 विद्यार्थी आमच्या राज्यामध्ये आलेले आहेत. त्यातील माझ्या आता 6वीच्या वर्गातील 2 विद्यार्थी हे राज्य यादीमध्ये आलेले आहेत. मी एकूण 30 विद्यार्थ्यांना बसवलं होतं. त्यापैकी चांगल्या मार्कानं सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे जे ध्येय प्रकाशननं हा जो नवीन उपक्रम या ठिकाणी चालू केला, आमच्या तालुक्याचे समन्वयक संभाजी कोरडे सर यांच्या माध्यमातून आम्हाला या परीक्षेबद्दल माहिती मिळाली, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि अतिशय छान उपक्रम तुम्ही हा राबवता. या राज्यस्तरावरील सर्व मुलांना तुम्ही एकत्र येण्याची संधी दिली आणि तुमचा जो काही उपक्रम आहे तो संपूर्ण राज्यात आणखी जोमानं पसरणार आहे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शाळेतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला अशी खात्री देतो की पुढच्या काळामध्ये आमची शाळा तुमचा हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेत बसवून हा उपक्रम नक्की यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आणखी कोणी विद्यार्थी काय संस्कार पाटील इयत्ता 3रीतला विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतोय. नमस्कार, मी संस्कार शहाजी पाटील. मी इयत्ता 3रीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर जरगनगर कोल्हापूर